ए गोप्या, त्या मनोहरला तू जीवे मारायची धमकी दिलीस, पैसे ऑफर केलेस, तरी काय बोलला नाही? काय बोलायला तयार नाही तो साला. एक एक कार्टून पाळलेत मी. आईश तोच की मोरे, ढोल्या परब, तो बावट मनोहर, तुझी ती लाडकी लिपस्टिक ईशा, आणि तू आर्नॉल्ड. मी काय? ए भोप्या, तुला जरा जरी अक्कल असते ना तर तुम्हाला आता एखादी आयडिया सुचवली असतीस. नाही काय नाही, आपण हे हार्ड ड्राईव्ह प्रकरण त्या अनिकेतवर ढकलू. तर पण तुम्हाला खरंच वाटतं की तो असं करेल म्हणून? नाही, मला नाही रे माहिती, पण अनिकेतनं जर हा गोळ घातला असेल तर आज ना उद्या मी त्याला बोलता करतो की नाही बघ. त्या इन्सिडेंट नंतर काय तो समोर आलेला नाही माझ्या अजून, पण एकदा त्याला ऑफिसमध्ये येऊ दे, त्याच्या नुसत्या बॉडी लँग्वेजवरनं ओळखेन मी. पण सर असं जर झालं ना तर मानसी मॅडम गप्प बसणार नाही. माझा अनिला अडकवलं अशी सगळ्या ऑफिस मध्ये ती बोंबाबोंब करेल. हेच तर पाहिजे आपल्याला, हेच तर पाहिजे. आपल्या नवऱ्याचा गळा अडकतोय म्हटल्यावर अशी पोपटासारखी बोलते की नाही बघती. आणि जर तिनंच हे केलं असेल तर ती अनिला फासावर चढू देणार नाही. त्यामुळे माझा हा प्लॅन करेक्ट वर्क होणार बघ तू. जाऊ दे ना सर, याच्याला उगाच पकवताय. त्या अनिकेतला आता तुमचं डील तर फायनल झालेलंच आहे ना, कशाला हे सगळं करत बसताय? जाऊ द्या, टेन्शन नका घेऊ. घ्या वेफर घ्या. असंच भीक घातल्यासारखं आपल्याला डील दिलंय त्यानं. शहा काय म्हणाला आठवतंय ना? त्या दोघांमुळे मला डील देत आहेत, त्या दोघांमुळे. फालतू. ऑफिस मधलं कुठलंही नवीन डील असो, नवीन क्लायंट असो, मला काय महत्वाचं नाहीये, माझा इगो जास्त महत्वाचा आहे. आणि त्या दोघांनी माझा इगो ठेचलाय. ह्या मुलाने आज मला इथे आणलंय आणि या मुलीने बाजी मारले म्हणून हे डील होतंय. तुमच्यासाठी नाही, पण या दोघांसाठी मी तुम्हाला चान्स देतोय. पण माझं प्रोजेक्ट ही दोन माणसंच हँडल करतील ही माझी अट आहे. ज्या दोघांनी माझा इगो ठेचलाय त्या दोघांना मी सोडणार नाही. माझ्या मुलीच्या मनशांतीला ज्याने धक्का लावलाय ना त्याला मी नाही सोडणार त्याला मी. आपण जाऊ ना. हा आई, मी आणि सत्यजित पोलिसात तक्रार करून येतो. हा आलोच. मी पण येतो. नाही बाबा, तुम्ही थांबा. तुम्ही जरा बसा, आरामच करा. आम्ही पटकन टू व्हीलरवरनं जाऊन. हा, कुणी कुठेही जायची गरज नाही. हे प्रकरण कायदेशीरपणे सोडवण्याचं नाहीच आहे. नमस्कार माने सर, मी मेघा वाडेकर बोलतेय. एका केस बद्दल बोलायचं होतं. बरं, मग केव्हा कॉल करू? हो ठीक आहे, मी परत कॉल करते. थँक्यू सो मच. हे काय होतं? जेव्हा त्या समोरच्या दारावर 100 बायका मोर्चा घेऊन जातील ना तेव्हा त्याला अक्कल येईल. मेघा अगं. मेघा काय मेघा? अनिकेत आपली मनू. शाळेतून परत येताना त्या नाक्यावरच्या संतोषने तिला बघून शिट्टी वाजवली होती. तेव्हा तू त्याला मारलं होतंस, नंतर मी मारलं, लक्षात आहे माझ्या. पण आता परिस्थिती वेगळी आहे मेघा. नाही अनिकेत, आपल्या मनूसोबत असं व्हायला नको होतं. मी असते ना तिच्या जागी तर कानाखाली मारली मी त्यांच्या. सोडलं नाही मी. तिथल्या तिथे उत्तर देऊन टाकलं. पण काय आहे, बेशर्मीला जितक्या वेळा ठेचावं ना तितक्या वेळा ती परत वर येते. म्हणून मी पुन्हा पुन्हा त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे त्यांना अजून डिवचल्यासारखं झालं. नीचपणा आहे हा.
त्याला ना सोशल मीडियावरतीच एक्सपोज केलं पाहिजे. मेघा नाही बाबा, मेघा, त्याला एक असं मिनिट. नाही कळणार. मेघा थांब रे, एक मिनिट सत्याजी. थांब. प्रत्येक ठिकाणी चिडचिड करून काहीच होत नाही. मेघा, तू आधी शांत हो. आपल्याला जे काही करायचं असेल ना तर त्या समरला बेसावर ठेवूनच करावं लागेल. असं हायपरून डिसिजन घेतलेला चालणार नाहीये. मेघा, अनिकेत बरोबर बोलतोय. मॅटर महत्वाचा आहे हे, पण जरा जरा शांतपणे घे, शांतपणे घे. हॅलो. हॅलो हॅलो मिसेस मानेचे हो. हा, तुम्ही काय काही केलं का हो ऑफिसमध्ये? नाही म्हणजे मला भोपे आजपर्यंत असे कधी वागले नव्हते माझ्याशी, तसे आज वागतायत ते. कशाला? अहो 8-8 ग्लास कॉफी पाजली हो. कधी? मी आत्ता जो तुला हार्डिस्कचा किस्सा सांगितला त्याच्यामध्ये 3च लोक इन्व्हॉल्व असू शकतात. एक मी, मानसी मॅडम, नाहीतर अनिकेत. मला सांग, त्या हार्डडिस्क बद्दल मानसी मॅडम किंवा अनिकेतला काही बोलताना ऐकलंयस? जेवताना, डबा खाताना, कुठेतरी ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर काम करताना? हो, ठेवतो. मनोहरचा फोन होता. त्या क्लायंट समोर हार्ड ड्राईव्हचा जो काही घोळ झाला ना, त्याची समर सरना शंका आलीये. भोपे मनोहरला विचारत होता, त्याला काही माहिती आहे का आपल्याबद्दल. याचा अर्थ जो समोर तिकडे नक्की चिडलेला असणार. सर, घ्या ज्यूस घ्या आणि शांत व्हा. इतके हिरेला पेटू नका हो. म्हणजे मी तुम्हाला एक आयडिया देऊ का? मगाशी तुम्ही सांगितलं ना तसं, म्हणजे हा, म्हणजे मगाशी तुम्ही ऑफिस मधल्या इतर मूर्खांच्या पंक्तीत मला बसवलं आहेच, तरी तुम्हाला एक सल्ला देतो. नाही, ते तुम्ही मगाशी तुमची स्टाईल आयडिया देताना मग कसं आहे ना, मानसी मॅडम आणि अनिकेत यांच्याशी तुम्ही नॉर्मलच वागा. म्हणजे तुम्हाला त्यांचा डाऊट आलाय अशी त्यांना शंकाच येऊन देऊ नका. म्हणजे आपण त्यांना पूर्णपणे बेसावत ठेवूया, मग इतरांकडून त्यांची माहिती काढूया. क्या बात आहे भोपे, माझ्या बरोबर राहून सुधारलात तुम्ही. माझ्यापेक्षा भारी सुचायला लागले तुम्हाला. सर, तुमच्यासारखे गुरु मिळाल्यावर काय अशक्य आहे सर. अरे तुम्ही बघाच, मी अशा एक एक आयडिया देतो ना तुम्हाला की तुम्हीच म्हणाल की माझ्या खुर्चीवर बस म्हणून. तुम्ही आता फक्त आराम करायचा आणि मी तुम्हाला आयडिया देणार. कळलं काय? ए बोपू, तू मला आयडिया देणार? हं? तुला माझ्या खुर्चीत बसायचं? नाही सर, खुर्चीत बसायचंय? माझ्या खुर्चीत बसवतो तुला आणि असा असं घरा 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 फिरवतो. सर चालेल? बसायचंय खुर्चीत? बसायचंय? बस ना, बस बस. अरे त्याला भडकायचं तर भडकू दे ना. त्याला ना सोशल मीडियावर एक्सपोजच करणार आहे मी. थांब तू, बघ, तू मला मोबाईल दे. अगं थांब जरा. अरे तुला नाही कळत? मला काय कळत नाहीये? अरे त्याला हीच भाषा कळणार आहे. तू जरा शांत हो प्लीज.
काय मला कळत नाहीये. अगं मेघा ऐक ना आमचं, ऐक ना. मी सत्यजित जातो ना पोलीस चौकीत, आम्ही करू ना कंप्लेंट. तू कशाला लोड घेतेस एवढा आता? ते नको टाकू सोशल मीडियावर काही आता. अरे काय बघा, जे काही करायचं ना ते कायद्याच्या मार्गाने करूया. माझं बाबा त्याला असं नाही कळणार, त्याला ती भाषा नाही कळणार. गप्पा गप्पा डोकं शांत ठेवा. एकेकानं बोला ना, एकेकानं बोला. ताई तुम्ही बोला पहिले. मनू बाळा, मी तुझी आई आहे ग. शेवटी काही झालं ना तरी बाईलाच दोषी ठरवलं जातं ग. पुरुष नावा निराळा राहतो. मला तर असं वाटतं ना की तू 4 दिवस काकाकडे निघून जाऊस. गे बाय माझे ताई, तुम्हाला काय बोलायला सांगितलं, तुम्ही काय बोलताय? असं कसं? पाप कोणी केलं? पाप त्यानं केलं. त्यानं सोडून जायला पाहिजे, त्यानं पळून जायला पाहिजे, त्यानं शहर सोडून जायला पाहिजे. तुम्ही मनूलाच काय शिकवता? अगं पण आपली शेवटी बाईची जात. ज्या दुर्गा देवीची पूजा करतो ना आपण, ती पण बाईच आहे. गळ्यात राक्षसांच्या मुंडक्याची माळ घालणारी देवी पण बाईच आहे. ती पण बाईच आहे. जी वाघावर बसते, जी दुष्टांना तुडवते, तलवारीने वार करते, असल्या लोकांना नष्ट करते, ती पण बाईच आहे. बाईचे हात जरी नाजूक असले ना तरी काळीच दगडाचा असू शकता. आणि दगड काय करतो? काय करतो दगड? दगड ठेचतो. या असल्या किड्यांना ठेचतो. तर समर नावाचा किडा आहे ना, समर का फमर, त्याला आपल्याला ठेचायचं आहे. आपण बायका तोंड लपवतो ना, म्हणून असल्या लोकांचं फावतं. लगेच शोधायला लागतात दुसऱ्या बायका. ठीक आहे, मग काय करायचं आपण? काय करणार? बघाच काय करते मी. अनिकेत दाखव मला, तर समोर कुठे आहे तो दाखव. मी पण येते तुझ्यासोबत. आता सांगते. आधी चाकू सोड. शांत बसा. शांत बसा. गोप्या बघ रे, बघ हिच्याकडे बघ जरा. काय देवानं सुंदर बनवलंय या पोरीला. काय ते नक्षीदार डोळे, गोबरे गोबरे गाल, लाल लाल ओठ, गालावरती अशी छोटीशी खळी. मला नाही म्हणते आणि त्या फडतूस अनिकेतच्या मागे, त्याच्या प्रेमाच्या मागे पळते बावळ. ये बोप्या, बोप्या, आजवर मला जी मुलगी पाहिजे, जी वस्तू पाहिजे ती मी अशी मिळवत आलोय, माझ्या पायाशी आणत आलोय. हे मला पण माहिती आहे, पण तुम्ही तिचा नाद का सोडत नाहीये त्याचं कारण मला माहिती नाहीये. त्याचं कारण तुझ्या समोर बसलंय. समर प्रताप जागीरदार. गोप्या, आजवर मला जे पाहिजे ते मी मिळवत आलोय. मला वाटलं ही साधी सरळ भोळी मुलगी इथे काय अशी पटेल. आल्या दिवसापासून हिच्या मागे मी, पण काही केलं हाती लागत नाहीये. चला, काय नाही केलं सांग मी हिच्यासाठी? काय नाही केलं आतापर्यंत? तिच्या घरच्यांना झेललं, तिच्या सासूचा टॉर्चर सहन केला, ब्लँक चेक दिला, अनवाणी फिरलो, तिच्या नवऱ्याला नोकरी दिली, तरी हाती लागत नाही. एवढे पेशन्स मी आज तागात कशासाठी ठेवले नव्हते. आणि एकदा का नुसता तिचा हात धरला तर माझा अहंकार दुखवला रे त्या पोरीनं. ओपे, तिला अजून माहित नाहीये की मला कुठलीच मुलगी नाही म्हणू शकत नाही, कारण मी तसा ऑप्शनच त्यांच्या समोर ठेवत नाही. त्या समरने जे काही केलंय ते माझ्यासोबत केलंय.
त्यामुळे त्याला जी काही अद्दल घडवायची आहे ती मी घडवणार. त्याला असं वाटलं असेल मी सहज हाताशी येईन, माझ्यावर खूप उपकार केलेत त्यामुळे होकार देईन, पण त्याला माहित नाहीये मी काय आहे. आणि तू एकटी नाहीयेस. आम्ही आहोत तुझ्यासोबत. फोडून काढू त्याला. परत कधीच मागणार नाही कुठल्याच मनूकडं. काळजी करू नको बाळा, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. मानसी, आम्ही सगळेच जण तुझ्या बरोबर आहोत. फक्त आता आपण काय करायचं ह्याचा जरा शांतपणे विचार करूयात का प्लीज. काय आहे, जगातला प्रत्येक प्रॉब्लेम जर सुरीने सॉल्व्ह झाला असता तर डोक्यात देवाने मेंदूऐवजी सुरीच दिली असती ना. बरोबर आहे तुझं सत्यजित. आता जे काही करायचंय ते हुशारीने करायचंय. मला खात्री आहे त्या समरमुळे आयुष्य विस्कटलेल्या अशा खूप मानसी असणार. गोप्या, मला सांग, मुळात देवानं बाई का बनवली असेल? पुरुषांसाठी, डिझर्विंग पुरुषांसाठी. तुला माहित नसेल गोप्या, पण हे बायकांना सुद्धा माहितीये की त्या पुरुषांसाठीच बनलेल्या आहेत. मला सांग, नाही तर त्या इतक्या तयार का होतात? नाही, त्या लाख म्हणत की आम्ही काही पुरुषांसाठी तयार होत नाही, आम्ही आमच्या आनंदासाठी आमच्या सुखासाठी तयार होतो. हट, असं काही नसतं. मस्त असं डोळ्यांना काजळ लावायचं, ओठांवर असं लाल 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 रंग फासायचा, परफ्यूम मारायचा, कानात असे झुमके घालायचे. हे घरी करतात का? त्या घरी करतात का? नाही. मग हे सगळं असं तयार होऊन बाहेर कशासाठी पडतात? तर डिझर्विंग पुरुषांनी आपल्याकडे बघावं म्हणूनच. अरे एवढं कौतुक मी ज्या ज्या मुलींचं केलंय ना, त्या सगळ्या मुली आज ना उद्या अशा माझ्या जाळ्यात अडकलेल्या आहेत. पण ही का येत नाहीये? हिला का मिळवता येत नाही मला? बर, तयारी नाही तर नाही. एवढे उपकार केलेत बाई मी तुझ्यावर, त्याची परतफेड तर कर. समर प्रताप जागीरदारला नाही म्हणण्याची घोडचूक केलीस नाहीस. त्यामुळेच आता तुला मिळवायला मला जास्त मजा आहे आणि तुला काही बोलता येणार नाही. असा टॉर्चर करणार ना मी तुला. मग काय, कोणाचाच सपोर्ट नसेल. मग शेवटी मला शरण येण्याशिवाय ह्याच्याकडे दुसरा पर्यायच नाही होणार.